हाय हॅलो नमस्ते, कसे आहात? तर आज आम्ही चाललो आहोत गणपती आणण्यासाठी आणि हे बघा रस्त्याने चाललो आहोत सर्व, मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर, आणि खूप खुश आहोत कारण की आज होणार आहे गणपतीचं घरामध्ये आगमन। तर घरामध्ये सर्व रेडी केलं आहेत, अगदी गणपतीचं डेकोरेशन आणि बाकी सर्व प्रसाद वगैरे सर्व रेडी आहेत। फक्त आता गणपती आणून बसवायचा आहे आणि तुम्ही पुढे बघा, तुम्हाला दिसेलच की मी कशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे घरी केलं आहे ते। तर हे बघा आता चालू आहोत आणि आता सुरुवातीला म्हटलं थोडीशी गणपतीचे जे पण साहित्य आहे पूजेचं वगैरे ते आपण खरेदी करूयात। तर इथे घेतला आहेत आम्ही गणपतीसाठी कपडा, जो खाली अंथरायचा कपडा आहेत ना तो कपडा घेतला आहेत। तर त्याच्यानंतर इथे जी लाइटिंग माळ पण आहेत ना ती लाइटिंग माळ पण घेतली आहेत, कारण की ही लाइटिंगची जी माळ आहेत ना दरवर्षी घेत असतो पण मग खराब होते, तर आता न्यू खरेदी केली आहेत। आणि त्याच्यानंतर आम्ही आता जाणार आहोत म्हणजे पेढे घेण्यासाठी किंवा जे पण छोटे मोठे जे साहित्य आहेत ना ते आम्ही खरेदी करणार आहोत। पण आता चाललो आहोत त्यापूर्वी पेढे घेण्यासाठी, कारण की पेढे पण म्हणजे जे मोदक आहेत पेढ्याचे ते मोदक आम्ही घ्यायला चाललो आहोत, कारण की ते पण खूपच मेन असतात गणपतीला प्रसाद म्हणून। आपण घरी तर बनवतोच मोदक, पण मग जे पेढे पण आहेत ना ते पण घेतले जातात। तर आम्ही तिकडे चाललो आहोत आता, हे बघा। आणि ज्या पण छोट्या मोठ्या काही वस्तू आहेत ना, म्हणजे जसं काही 5 फळं किंवा कापूर, नारळ, अगरबत्त्या, त्या सर्व वस्तू आहेत ना त्या सर्व वस्तू, दुर्वा वगैरे त्या सर्व वस्तू आम्ही ते खरेदी केले आहेत। आणि आता फायनल चालू आहोत पेढे घेण्यासाठी आणि नंतर शेवटला सर्व खरेदी करून नंतर शेवटला गणपती आम्ही घरी घेऊन जाणार आहोत, कारण की गणपती सुरुवातीला घ्यायचा आणि नंतर पूर्ण मार्केट हिंडायचं म्हटल्यावर गणपतीला थोडीफार इजा पोहोचू शकते। म्हणून आता आम्ही सर्व जे सुरुवातीचे जे साहित्य आहेत ना ते साहित्य घेत आहोत आणि नंतर शेवटला आम्ही गणपती इथे घेणार आहोत। तर हे बघा इथे आलो आहोत पेढ्यांच्या शॉपमध्ये, कारण की ह्या शॉपमध्ये पेढे आहेत ना अगदी ताजे आणि छान भेटतात, तर मग इथेच आम्ही आलो आहोत, हे बघा। आणि आता इथे मी सर्व जे पेढे आहेत ना सर्व मिक्स घेणार आहेत। समोसे कसे पाहिजे खायला? ते खालचे पेढे घेते का नाही? ए 100 वाले थे। अरे ये 100 वाले, ये काय को मिक्स कर रहा? भाव क्या लगाने वाले? ये कशाला 110 वाले, 100 वाले कशाला टाकले? हाँ वो काय कलर? माझा पेमेंट झाला आहे, समोसा बघितले त्यांनी कसे आहे समोसा नाही तिकडे उनको समोसा दिखा। ये काय? मोदक मोदक कसले पूर्णाचे की खोबऱ्याचे? ग्रामीण भागात नाही, आपण शहरी भागात अंदाजीने आम्हाला नग माहिती किती बसणार। फक्त 300 ग्राम मध्ये 21 पीस बसतात, 17-18 पीस बसतात। आणि आता आम्ही चाललो आहोत फायनली गणपती घेण्यासाठी, कारण की सर्व जी खरीदारी आहेत ना ती करून झाली आहेत आणि आता चालू आहोत। तर हे बघा इथे छोटंसं शॉप आहेत, गणपतीचं इतका मोठा पण नाही घ्यायचा आहे, कारण की आपली श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्या ठिकाणी गणपती छोटा असो किंवा मोठा असो, आपली श्रद्धा असली म्हणजे तेच महत्त्वाचं असतं। तर मग आता बघा इथे आम्ही गणपती घेणार आहोत, कारण की दरवर्षी आम्ही छोटाच गणपती आणत असतो, इतका काही मोठा नसतो, पण मग दरवर्षी बसवतो। तर आणि हे बघा आता आम्ही फायनली सर्व खरीदारी करून चाललो आहोत घरी, आणि घरी जाऊन आता गणपतीला मस्तपैकी बसूयात आपण।
तर हे बघा आलो आहोत घरी आणि इथे गणपती पण बसवला आहे. डेकोरेशन तर पहिलेच केलेलं होतं, फक्त गणपती बसवायचा बाकी होता. आणि जे पण काही छोटं मोठं साहित्य आणलं आहेत ना ते पण इथे ठेवलेलं आहे, जसे की पेढे, 5 फळं वगैरे, नारळ. तर सर्व इथे मी अशी पूजेची व्यवस्थित मांडणी केली आहेत मी. आणि त्याच्यानंतर गणपतीला छान असा गळ्यामधला हार पण आणला आहेत मी. तर हे बघा अगदी गणपतीच्या गळ्यात हार वगैरे ठेवला आहेत. आणि आता दर्शन वगैरे करूयात आपण. आणि आरती आता मी थोड्या वेळा म्हणजे माझे सर्व काम वगैरे आवरलं तर नंतर आता मी आरती वगैरे करणार आहेत. तर आता इथे धूप दीप वगैरे लावून देते मी आणि नंतर मी इथे आरती पण घेत आहेत. आणि आता हे दोऱ्याचं जे जानवं पण आहेत ना ते पण मी गणपतीच्या गळ्यामध्ये घालणार आहेत. तर हे घालावं लागतं. तर हे बघा इथे गणपतीच्या गळ्यात घालणार आहे. तर जी माळा मी आणली आहेत ना ती माळा थोडीशी वरती करून व्यवस्थित मी ठेवणार आहे ती. तर हे बघा अतिशय असं मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे, खूप छान दिसत आहेत माझा गणपती. हा काय कापूर आहेत ना, कापूर थोड्या वेळाने आग ते करू. 2 कापूर आणले होते. कामदार आता ठेवून देऊ. आता नको ठेवू. फोडायला नाही का फोडायला तिथं ना हे. आणि हे बघा अशा पद्धतीनं मस्तपैकी गणपतीचं पूर्ण जे डेकोरेशन आहेत ना, जी सजावट आहे ती झाली आहेत. अगदी मोदक तयार आहेत किंवा 2-3 प्रकारचे जे प्रसाद आहेत ना गणपतीचे ते पूर्णपणे तयार केले आहेत मी. आणि आता फायनली आम्ही घेणार आहोत आरती. तर झालं तर मग आता गणपतीची आरती सुरू करूयात आणि माझ्यासोबत तुम्ही पण आरतीला सर्व या. यज्ञमय जंत राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेरा. तर ठीक आहे, आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा गेला असेल, कारण की आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीचे आगमन झालं आहे, कारण की आज खूपच मोठा दिवस आहे. तर ठीक आहे, सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि सर्वांना शुभरात्री.